नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर सनी पारेख सर. नमस्कार. नमस्कार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे स्वतः तर ते उत्तम इंजिनियर आहेत, पण आपण नेहमी असं म्हणतो की सिव्हिल इंडस्ट्री व्हास्ट आहे. सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे. पण तो स्कोप कसा आहे आणि कुठल्या-कुठल्या फील्डमध्ये हे जर जाणून घ्यायचं असेल, तर त्यांनी त्याचप्रमाणे काम केलेलं आहे. ते म्हणजे रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे आणि म्हणून हे फील्ड व्हास्ट आहे. कारण याच्यात प्रत्येक एकेका सेक्टरमध्ये तुम्हाला इतका मोठा स्कोप आहे की प्रत्येक माणसाचं एक आयुष्य सुद्धा कमी पडेल एवढा एक फील्ड इतकं मोठं आहे. पण त्यामुळेच त्यांच्याकडनं त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, ते वेगवेगळ्या फील्डमध्ये कसं काम करतात, त्यांना आलेले अनुभव काय आहेत आणि त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे काय, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया थोडीशी तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड पासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं या फील्डमध्ये येण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळलात किंवा इंजिनिअरिंग करावं असं तुम्हाला वाटलं, सिव्हिल इंजिनिअरिंग? काय सांगाल? राईट. मी तसं प्रॉपर नांदगावचा, इथून मनमाड जवळ नांदगाव गाव आहे. तर मी मराठी मीडियम मध्ये शिकलोय बरोबर. 10वी पर्यंत. मग कॉलेज पण तिथेच केलं मी 11वी-12वीला. त्याच्यानंतर डिप्लोमा केला मी चांदवडला आफ्टर 12th. आणि डिप्लोमा नंतर मी पुण्याला डिग्रीसाठी ऍडमिशन घेतलं आणि माझं बी सिव्हिल मी तिथून कम्प्लीट केला. बरोबर. पुण्याहून अराउंड 2008 ला मी तिथून पास आउट झालो. बरोबर. हे झालं माझं एज्युकेशनल एज्युकेशनल. बरोबर. आणि माझी ऑलरेडी फॅमिली ही एज्युकेटेड आहे. माझ्या घरी ऑलरेडी 3-4 इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत. तर एज्युकेशन हे करणंच होतं. माझा मोठा भाऊ आहे अंकुश पारख, तो सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे. ही इज इन पुणे. बेसिकली तो पण पुण्यालाच काम करतो. तर एक होतं का मला स्वतःच काहीतरी करायचं होतं आणि बेसिक कन्सेप्ट अशी होती का मला दुकानात नाही बसायचंय. दुकानात बसायचं नाही, शटर अप डाऊन मला करायचं नाही. आणि सिव्हिल ही अशी फील्ड आहे की ही डे बाय डे व्हास्ट होणारच आहे, कारण की कामं येणारच, लोकांना घर लागणारच. काही ना काही ऍक्टिव्हिटी सिव्हिल मध्ये भरपूर आहे, म्हणजे गव्हर्नमेंट पासून घेऊन तर प्रायव्हेट पर्यंत. जसं आपण बिल्डरशिप म्हणतो किंवा कॉन्ट्रॅक्टरशिप म्हणतो, या सगळा व्हास्ट फील्ड आहे आणि कंटिन्यू लागणारच. तर ते होतच माझ्या डोक्यात का आपल्याला हे करायचं म्हणून मी या इंडस्ट्रीमध्ये शिकलो आणि म्हटलं आता सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय आपण, तर त्याच्यातच पुढे आपण करिअर केलं पाहिजे. म्हणून मग मी या फील्डमध्ये आलो. मी पहिले एक्सपिरियन्स घेतला. मी पुण्याला होतो जॉबला, साधारणतः 2 वर्ष मी जॉब केला. आणि केल्यानंतर मग मी पहिला माझा प्रोजेक्ट मी चाळीसगावला केला माझ्या मित्राबरोबर. तो छोटा प्रोजेक्ट होता. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता नाशिक इज अ बेस्ट प्लेस टू स्टार्ट विथ. तसं नाशिकला आमचा बॅकग्राऊंड काहीच नाही, झिरो बॅकग्राऊंड पासून आम्ही स्टार्ट केलंय. बेसिकली आम्ही 4 मित्र आहे. मी, चिंतन मुथा, माणिक करवा आणि कीर्ती जैन. आम्ही 4 मिळून इथे 2011 म्हणजे 10 एंडिंग किंवा 2011 स्टार्टिंग पासून आम्ही इथे काम चालू केलं. आमच्याकडे फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये नाही एक प्लॉट होता ना काहीच नव्हतं. 2011 पासून आतापर्यंत आम्ही भरपूर कामं केले, म्हणजे अराउंड 100+ प्रोजेक्ट आम्ही कम्प्लीट केले. बरोबर. त्या नाशिकमध्ये. तर अशी तुमची पूर्ण जर्नी आहे टोटल. मग आता त्या जर्नीतले आणि काही पार्ट्स आपल्याला बघायचे किंवा त्यातले काही महत्वाचे टर्निंग पॉईंट आपण असं म्हणू. तर त्यातला आणखीन एक महत्वाचा म्हणजे आता तुम्ही या फील्डमध्ये एवढं काम करताय, तर त्यातला एक प्रश्न आहे म्हणजे ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे आणि याच्यात बघितलं तर ते लेबर आहे ते सुद्धा अनस्किल्ड आहेत बरेचसे. तर अशा लोकांबरोबर काम करणं कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही कसं काम करता, कशी सिच्युएशन ती हँडल करता? ऍक्च्युली लेबर बरोबर काम करणं म्हणजे खूप चॅलेंजिंग जॉब आहे. आजच्या डेटला तर खूप जास्त त्रास आहे लेबरचा. तर हे डेफिनेटली चॅलेंज आहे. एक टेक्निकल बॅकग्राऊंड तर आहे आमचा, परंतु जेव्हा आपण लेबरवर काम करतो तर त्यांना हँडल करणं आणि त्यांना मी आणि माझी टीम म्हणजे मला माझ्या टीमलाही हँडल करायचंय आणि साथोसाथ मला लेबर्सला पण हँडल करायचंय. तर ह्या लोकांचे प्रॉब्लेम समजून घेणं आणि त्यांच्यावर तशी डील करणं की यू आर पार्ट ऑफ माय फॅमिली, तर ते लोक तेवढा जीव लावून आपल्या बरोबर काम करतात. बरोबर. दिस इज अ बेसिक. हो, अगदीच. तुम्ही आता वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करता, जसं मी सुरुवातीला सांगितलं रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल. तेव्हा कधी असा प्रॉब्लेम येतो का की क्लायंटचं थोडं बजेट रिस्ट्रिक्शन असतं आणि त्याच्यामुळे कुठंतरी क्वालिटी आणि बजेट हे दोन्ही आपल्याला हँडल करावं लागतं, तर ते कसं तुम्ही बॅलन्स आउट करता? क्वालिटी तर कॉम्प्रोमाइज करून तर काम होत नाही, कारण जर क्वालिटी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तर भविष्यात ते धोकादायक आहे फॉर युअर गुड नेम अँड एव्हरीथिंग. बरोबर. तर राहिला बजेटचा विषय सर, तर बजेट हा कॉन्स्टंट आहेच या फील्डमध्ये. मग
त्याच्यासाठी दुसरं ऑप्शन नाही. आता माझ्याकडे समजा 2 BHK 3 BHK 2 BHK 750 स्क्वेअर फूट पासून 1100 स्क्वेअर फूट पर्यंत आहे 2 BHK. तर 750चा बट ऑब्वियस कमी बजेटमध्ये बसतो, 1100 फूटचा हा जास्त बजेटमध्ये बसतो. तर मग आम्ही वेगवेगळ्या एरियात वेगवेगळे प्रोजेक्ट तसे लॉन्च करतो. आणि का इथे कमी बजेटचा क्लायंट आहे तर मग तिथे साईज कमी करून तिथे रेट पण कमी असतो. आणि ज्यांची कॅपॅसिटी जास्त आहे मग ते 1100 स्क्वेअर फूट वाले घेतात. म्हणजे तसं ते आम्हाला बजेट ओरिएंटेड तसे प्लॅनिंग मध्ये आम्हाला ते काम करावं लागतं. बरोबर आहे. दुसरं नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून पण जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर खरं तर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे जर नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर? सर त्याच्यात महत्वाचा मुद्दा आहे ना, इंडस्ट्रीयल जी ग्रोथ पाहिजे नाशिकला ती डेफिनेटली जर झाली, एक इंडस्ट्रीयल आणि दुसरं IT हब, बरोबर, हे दोघं खूप महत्वाचे आहे. तर ह्या दोघांमध्ये जेवढी आपली सुधारणा होईल गव्हर्नमेंट कडून, जेवढं आपल्याला त्याचा सपोर्ट भेटेल तर तेवढी आपली नाशिकची ग्रोथ ही खूप चांगली होणार डेफिनेटली. कारण की इंडस्ट्री वाढली, IT हब वाढले, लोक जास्त येणार, जॉबची संधी वाढणार, जेवढे जास्त लोक नाशिकला येणार तेवढी आपली ग्रोथ चांगली होणार, तेवढा इन्कम सोर्स सगळ्यांचा वाढणार. तर इन्कम सोर्स जर वाढला नाशिकच्या लोकांचा तर डेफिनेटली ती ग्रोथ 100% होणार म्हणजे होणार. ते दोन महत्वाचे मुद्दे का जिथे आपल्याला सपोर्ट भेटला पाहिजे इन एव्हरी अँगल. अगदीच. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या दोन्ही फील्डमध्ये? शासनाने सर डेफिनेटली जसं काही स्कीम काढून काही सूट दिल्या पाहिजे. जसं IT सेक्टर जर आणतोय नाशिकमध्ये तर IT सेक्टरसाठी त्यांनी काही प्रोव्हिजन केली पाहिजे, काही चांगली सूट दिली पाहिजे. किंवा इंडस्ट्रीयल आहे जसं आता सबसिडीचा असतोच, सबसिडी देतात गव्हर्नमेंट, पण त्याच्यात अजून चांगल्या काहीतरी स्कीम राबवून का बाबा जसं इंडस्ट्रीयल ग्रोथसाठी जागा लँड अवेलेबल करून देणं, बरोबर, त्यांना सबसिडीज देणं, त्यांना अजून काही एक्स्ट्रा सुविधा देणं जेणेकरून ते लोक अट्रॅक्ट होतील. का आपल्याला टॅक्स मध्ये सूट दिली गव्हर्नमेंटने की तुम्ही इथे प्रोडक्शन करा, तुम्हाला आम्ही टॅक्स मध्ये सूट देऊ, तुमचा बेनिफिट होईल. या पद्धतीने जर गव्हर्नमेंटने काही स्कीम राबवली तर डेफिनेटली इंडस्ट्रियल ग्रोथ चांगली होती. बरोबर. आता एक अवघड प्रश्न असा आहे की मागच्या 15 वर्षात तुम्ही 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले आहेत, पण त्यातला एकच प्रोजेक्ट जर निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, जो करताना जास्त आनंद समाधान मिळालं, कायम आठवणीत राहील, तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची स्पेशालिटी काय? सर हा खूप अवघड क्वेश्चन विचारलाय तुम्ही. कारण की कसं आहे, मी माझे स्वतःचे प्रोजेक्ट करतो आणि मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण काम करतो. अगदी दोन्ही अँगल. तर मी दोघं अँगलने सर असा पर्टिक्युलर प्रोजेक्ट आहे सर, प्रत्येक क्लायंटचा प्रत्येक प्रोजेक्ट हा त्याच्यासाठी स्पेशल आहे आणि तो माझ्यासाठी पण स्पेशल आहे सर. बरोबर. तर मी असं स्पेशल प्रोजेक्टचं नाव तुम्हाला नाही सांगू शकत, कारण प्रत्येक क्लायंटचा प्रत्येक प्रोजेक्ट हे ड्रीम आहे. बरोबर. तो छोटा असो का मोठा असो, आणि जेव्हा मी ते काम हातात घेतो तरी मी पण ते पूर्ण प्रामाणिकपणे, माझा हेतू असतो की मी पूर्ण करून द्यावा आणि विथ क्वालिटी. क्वालिटी हे सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे माझ्या क्लायंटचं. बरोबर आहे. तर असं स्पेशल प्रोजेक्टचं मी नाव नाही सांगू शकत. बरोबर. मग असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग हवाय, कारण येणाऱ्या तरुण इंजिनियर्सला पुढच्या याच्यातनं काहीतरी शिकायला मिळावा अशा दृष्टीने. अशा वेळेला कारण माणूस घाबरून जातो, पुढे काय करायचं माहित नसतं, मग ती टेक्नॉलॉजीच्या अँगलनं अडचण असते, कधी लेबर, कधी नॅचरल कॅलॅमिटीज, कुठल्याही अडचण येऊ शकते. सर तसं डेफिनेटली तसा प्रोजेक्ट तर तुम्ही सांगाल तर जे आता नवीन नाशिकला ट्रेंड चालू झाले हायराईज बिल्डिंगचं, ते पहिले नव्हतं, बरोबर. तर नाशिकचे जे काय 20 अबो स्टोरी ज्या काही बिल्डिंग आल्या नाशिकमध्ये, तर त्याचे चॅलेंजेस जसे जसे आपण वरती जात गेलो काम करण्यासाठी, तसे तसे चॅलेंजेस वाढत गेले. कारण की प्रॅक्टिकली होतं का, जे लेबर इथे येतात नाशिकमध्ये तर ते फिल्टर म्हणून येतात. पहिले मुंबईला जातात लेबर, बरोबर, मुंबईहून पुण्याला येतात, पुण्याहून नाशिकला येतात. ऑलरेडी तो फिल्टर लेबर नाशिकला येतो आणि त्यांना घेऊन मला काम करणं इथे हे खूप मोठं चॅलेंज आहे आमच्यासाठी. बरोबर. तर त्याच्यामुळे होतात प्रोजेक्टला प्रॉब्लेम होतात, प्रोजेक्ट थोडा ड्युरेशन वाढतं प्रोजेक्टचे. आता हे चॅलेंजेस आम्ही लेबरमुळे खूप जास्त फेस केले नाशिकला हायराईज बिल्डिंगसाठी. बाकी 7 स्टोरी 12 स्टोरी खूप जास्त प्रॉब्लेम्स येत नाही, पण अबो 18 स्टोरी हे खूप आम्हाला प्रॉब्लेम्स आले, खूप चॅलेंजेस आम्ही त्यासाठी फेस केले. विथ टाइम ते सोल्युशन काढत गेलो आणि पुढे प्रोजेक्ट कम्प्लीट करत गेलो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर डेफिनेटली का आम्ही स्टील हे यूज करताना
जे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आहे, ज्या काही स्टँडर्ड टेस्ट असतात ऍज पर IS कोड, ते आम्ही डेफिनेटली करायला लावतो. आम्ही जे कोणी आमचे RCC कन्सल्टंट आहे, आम्ही त्यांना पण कॉन्फिडन्स मध्ये घेतो की सर हे रिझल्ट आहे स्टीलचे, हे आपल्याला समजा हायरेज बिल्डिंग करायची आहे, हे आपण वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे. तर असं त्यांच्याकडून जे सजेशन येतं आम्हाला, डेफिनेटली त्या स्टीलसाठी आम्ही गोळे होतो. बरोबर. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही वापरले का आजपर्यंत कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? हो सर, आयकॉन स्टील आहे. मॅक्सिमम आमच्या प्रोजेक्ट्सवर आयकॉन स्टीलच येत आहे. क्या बात आहे. डेफिनेटली. तर आम्हाला आजपर्यंत काय असं फेल्युअर कुठे काय अनुभव आलेला नाही. बरोबर. का आयकॉन स्टीलचं कुठे काय टेस्ट मध्ये फेल झालंय असं आजपर्यंत काही आमचा एक्सपिरियन्स आलेला नाही. मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, क्वालिटी, कॉस्ट या सगळ्याबद्दल काय सांगाल? सर डेफिनेटली सर्व्हिस खूप चांगली आहे आयकॉनची. सर डेफिनेटली बिईंग जर बिझनेसमॅन मी विचार करेल तर कॉम्पिटिटिव्ह रेट्स येतात, तर तो बेनिफिट असतोच मला. सर्व्हिस हा पार्ट डेफिनेटली आहे. तर या दोघं गोष्टी जेव्हा मॅच होतात, सर्व्हिस, क्वालिटी आणि रेट, तर क्वालिटी डेफिनेटली आहे म्हणून मी क्वालिटीचे काय बोलणार नाही, म्हणून आम्ही आयकॉन पण युज करतो. तर सर्व्हिस आणि रेट आमचा हा मॅच होतो, त्याच्यामुळे आम्ही डेफिनेटली आयकॉन युज करतो सर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुमच्यासारखंच भविष्यात दोन्ही बाजूनी करिअर घडवायचं आहे, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? सर डेफिनेटली एक तर म्हणजे जग जाहीर आहे, हार्डवर्क हे लागतं. बरोबर. तुम्ही टेक्निकली जेवढे साऊंड असाल, जेवढं तुमचं व्हिजन ब्रॉड होईल, ज्या नवीन नवीन सिस्टीम तुम्ही येतात ते अडॉप्ट करणार. जसं एक्झाम्पल सांगेल सर, जे काही नाशिकला जे नवीन टेक्नॉलॉजी आली, म्हणजे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट साठी जी पहिली टॉवर क्रेन आणली ती आम्ही आणली फॉर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. जे काही नवीन शटरिंग मटेरियल आणलं बरोबर नाशिकला, ते आम्ही आणलं फर्स्ट टाइम इन द नाशिक. म्हणून मग आम्हाला ते प्रोजेक्ट पण तसे भेटत गेले. आम्ही स्टार्टिंग 10,000 फुटापासून केलं. 10,000 स्क्वेअर फुटचे प्रोजेक्ट होते. तर आज माझा एक प्रोजेक्ट 4-4, 4.5, 5 लाख फुटाचा आहे. असं तर ही जी ग्रोथ झाली हे जस्ट बिकॉज ऑफ द व्हिजन अँड टेक्निकल अनालिसिस. तुम्ही जे काही नवीन करणार, जे नवीन गोष्टी तुम्ही इन्व्हॉल्व्ह करणार, त्याच्यामुळे तो तुम्हाला बेनिफिट होतो. तर अपडेटेड राहा हेच मी सांगणार. आणि टेक्निकल जेवढा बॅकग्राऊंड तुमचा साऊंड असेल, जेवढी तुम्ही मेहनत घेणार आणि जेवढी कॉस्ट इफेक्टिव्ह तुम्हाला काम करता येईल, तर तुमची ग्रोथ ही डेफिनेटली चांगली होईल. क्या बात. सर ते इंजिनियर सनी पारेख सर आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला, ते म्हणजे हे क्षेत्र रोज बदलते, या क्षेत्रामधलं तंत्रज्ञान बदलते. आणि हा एक आणखीन एक नियम आहे, जसं त्यांनी हार्डवर्किंग एक सांगितलं, तसा हा एक जनरल नियम आहे की तुम्ही त्या क्षेत्राबरोबर जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला काळानुसार पुढे जावंच लागतं. ते टेक्नॉलॉजी अडॉप्ट करावी लागते, तरच तुम्ही या कॉम्पिटिशनच्या युगात राहाल. त्यामुळे ते जर तुम्ही केलं तर या क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार. थँक्यू. तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.